महाराष्ट्र कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। शेतकरी हा देशाचा कणा आहे। त्याच्या घामाच्या प्रत्येक थेंबात अन्नदात्याची मेहनत दडलेली आहे। आयुष्यात काही कमवता आलं नाही तरी चालेल, पण जे पिढ्यानपिढ्या चालत आलेली शेती आहे ते टिकवता तरी आलं पाहिजे। शेतकऱ्यांना असं वाटतं की त्यांचा मुलगा हा शेती करू नये। हे कुठे ना कुठे आपल्या सिस्टमचा दोष आहे। मी थोडक्यात सांगू शकतो तुम्हाला, जे खेड्यापाड्यात गावाकडे कृषी दुकाने आहेत त्यांच्या गल्ल्यावर शेतीचा नॉलेज नसलेले जे सावकार लोक आहेत ते तिथे बसलेले आहेत। इवन मी तुम्हाला खरं सांगू शकतो, इवन मी सुद्धा ॲग्रिकल्चर केलेलं आहे, मला पण काही गोष्टी माहीत आहे। मी पण काही गोष्टींना प्रॉपर एक्सप्लेन करू शकतो, पण मी आज दुसरी फील्ड चॉईस करतो का? हे प्रत्येक शेतकऱ्याच्या मुलांची व्यथा आहे, कथा आहे। तर मी सांगू शकतो तुम्हाला, गावाकडे खेड्यापाड्यामध्ये कृषी दुकाने चालवणारे असे सावकार आहेत ज्यांना शेतीबद्दल काही नॉलेज नाही, इवन त्यांना शेती पण नाही, ते बिझनेस म्हणून त्या गोष्टीकडे करतात। हा ठीक आहे, बिझनेस व्यवसाय ही सगळी गोष्ट मला समजली, पण शेतीचं नॉलेज तुम्हाला असलं पाहिजे। आज कित्येक मुलं BSc ॲग्री किंवा ॲग्रिकल्चर डिप्लोमाज करून कुठे ना कुठे छोट्या मोठ्या नोकरी, कंपनी अशा ठिकाणी फिरत आहेत, किंवा शेतीचा कुठलाही एज्युकेशन जे आहे आज तुरळीक म्हणून किंवा काटावर येऊन बसलेला आहे। तर यावरती उपाय किंवा यावरती विचार करणार कोण? अख्खा महाराष्ट्र युवा उद्योजक मागत आहे, युवा उद्योजक घडवा म्हणत आहे, पण कोणी विचार करत नाही की युवा उद्योजकाकडे जे ॲग्रिकल्चर केलेली मुलं आहेत किंवा जे ॲग्रिकल्चरचा नॉलेज असलेले मुलं माणसं किंवा इतर जे कोणी आहेत त्यांना ते सपोर्ट करत नाही। इव्हन शेतकरी बांधवांना मी हे सांगतो, यावर्षी पाऊस पाण्याच्या दिवसामध्ये तुम्ही तुमच्या बांधावरती जर थोडंफार जागा असेल तर काही झाडे वगैरे लावा। मी एवढं सांगतोय म्हणजे मी काही करत नाही अशातली गोष्ट नाहीये। मी तुम्हाला गावाकडे गेल्यानंतर मी दाखवणार आहे की मी कशा पद्धतीने झाडे लावली आणि त्यांचं संगोपन करून फळ निर्मिती केली आहे आणि कशा पद्धतीने त्यांचं नियोजन केलेलं आहे। तर मित्रांनो, अशा मुलांना किंवा अशा मुलींना सपोर्ट करा जे BSc ॲग्री किंवा ॲग्रिकल्चर डिप्लोमाज केलेले आहेत, त्यांना थोडंसं सपोर्ट करा। ते त्यांच्या कृषीचे दुकाने जे आहेत त्यांचे तिथून तुम्ही माल वगैरे सगळं काही खरेदी करा, त्यांना थोडंसं सपोर्ट होईल आणि त्यांच्याकडून तुम्ही हेच मागणी करा, त्यांना शेतीमध्ये व्हिजिट करायला लावा, शेतीमध्ये व्हिजिट करून त्यांना माहिती द्यायला लावा। आणि करतेत मुलं, मी इव्हन भरपूर मुलांना भेटलेलो आहे, मी माझ्या बॅचच्या सगळ्या मुलांना भेटलेलो आहे, तरी ते म्हणतात की नाही, ज्याच्याकडे नॉलेज नाही तो गल्ल्यावर बसलेला आहे सावकार, पण ज्याच्याकडे नॉलेज आहे, ज्याच्याकडे सगळे काही गोष्टी आहेत त्या अशा मुलांना अशा शेतकऱ्याच्या मुलांना सपोर्ट करा। शेतकऱ्याच्या घामावर उभा आहे देश, तुमचं योगदान अनमोल आहे। महाराष्ट्र कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। जय हिंद।